गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी क्लास 10चं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं इंट्रोडक्शन घेणार आहे. ओके, आधी आपण त्याचं डेफिनेशन बघूयात. An equation which contain two variables and degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variable. ओके, मग आता याच्यामध्ये लिनियर मीन्स 1. लिनियर म्हणजे काय? 1. आणि इक्वेशन म्हणजे काय की इक्वल टू साइन. ओके, आता मी एक एक्झाम्पल घेते. 5x + 7. ओके, जर मी फक्त 5x + 7 जर लिहिलं तर हा काय झाला तुमचा अल्जेब्रिक इक्वेशन. ओके, ज्या वेळेस मी इक्वल टू साइन टाकते मग हा काय झाला तुमचा इक्वेशन. ओके, मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे डेफिनेशन काय सांगतात? अँड इक्वेशन विच कंटेनिंग टू व्हेरिएबल. ओके, मग आता ह्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल किती आहेत? फक्त एकच व्हेरिएबल आहे. ओके, आणि आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे की 2 व्हेरिएबल शिकायचे आहेत. ओके, हा काय झाला तुमचा फक्त सिंगल व्हेरिएबल झाला. ओके, आता सिंगल व्हेरिएबलमध्ये तुम्हाला हा जो 7 आहे. ओके, हा 7 काय झाला कॉन्स्टंट. ज्या टर्ममध्ये व्हेरिएबल नसतो तो फक्त काय झाला कॉन्स्टंट. ओके, आता इथे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलच्या पुढचा जो नंबर असतो, व्हेरिएबलचा कोणत्याही पुढचा जो नंबर असतो त्याला कोएफिशियंट असं म्हणतो आपण. त्याला म्हणतो कोएफिशियंट. ओके, आणि हा तुमचा इक्वल टू साइन आहे. इक्वल टू साइन मीन्स काय? हा इक्वेशन. ओके, आणि इथे बघा आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे अजून डेफिनेशनमध्ये? डिग्री. तर डिग्री म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे हा एक्स काय झाला तुमचा व्हेरिएबल. ओके, मग एक्सला डिग्री किती आहे? इथे काहीच नाही आहे डिग्री, म्हणजे काय झाला हा 1 आहे. ओके, इथे डिग्री 1 ही डिग्री शक्यतो लिहित नाही, त्याच्यामुळे इथे काही डिग्री नाही आहे, त्याच्यामुळे आपण तिथे 1 हा 1च कन्सिडर करायचा, 1च असतो तिथे. ओके, मग हा आपण काय बघितलं की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 2 व्हेरिएबलचं बघितलं आहे. आता ह्याच्यामध्ये सिंगलच व्हेरिएबल आहे, मग आपण तुमचा हा 2 व्हेरिएबलचा असं इक्वेशन असू शकतो 5x. मी दुसरं अजून एक एक्झाम्पल घेते 2 व्हेरिएबलचं. 5x + 3y = 4. ओके, मग आता बघा ॲन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल. असं इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे अँड डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. ओके, मग आता हे डिग्री म्हणजे काय की इक्वेशनचं ना तुमचा हायेस्ट पॉवर. ओके, इक्वेशनची हायेस्ट पॉवर तुमची काय असली पाहिजे? 1च असली पाहिजे. ओके, मग आता इथे बघा एक्स आहे, ह्याचं एक्सची इथे डिग्री काय झाली 1, वायची डिग्री काय झाली 1. लक्षात घ्या डिग्री जर 1 असेल तर तिथे देत नाही. ओके, मग हा एक्सची डिग्री काय झाली 1, वायची डिग्री काय झाली 1. ओके, मग हा काय झाला तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ह्याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात ह्याच्यामध्ये की जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, मग आता हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म काय आहे तुमचा? ax + by + c = 0. ओके, हा काय झाला तुमचा एक जनरल फॉर्म झाला. ओके, या फॉर्ममध्ये तुमचे काय असतात? इक्वेशन असतात. मग आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं a, b आणि c हा काय असेल तुमचा रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे 1 2 3 4. ओके, अजून रिअल नंबरमध्ये तुमचा 0.1 हाही येऊ शकतो. अंडर रूटमध्ये वगैरे हा तुमचा रिअल नंबर असू शकतो. तुमचा फ्रॅक्शनमध्येही तुमचा तो नंबर असू शकतो. ओके, मग ए बी सी हा तुमचा काय झाला? तुमचा रिअल नंबर झाला. ओके, आता इथे लक्ष ठेवायचं ए बी
हा तुमचा आर नॉट इक्वल टू 0 ॲट अ सेम टाईम. ओके, सेम टाईमला हा 0 नसला पाहिजे. एकतर ए एकदा 0 असला तर बी पण 0 नसला पाहिजे. ओके, दोन्हीपैकी एक 0 असला तरी चालते. ओके, मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. हा काय झाला, आपण जनरल फॉर्मनुसार हा काय केलेला आहे, आपण इक्वेशन तिथे घेतलेलं आहे. ओके, मग आता आपण हा 12ला इकडेही शिफ्ट करू शकतो. 3x मायनस 4y, लक्षात घ्या इथे प्लस साईन आहे. इज इक्वल टूच्या साईडला म्हणजे कधी पण राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला आपण ज्यावेळेस नंबर शिफ्ट करतो त्याचे साईन पण काय होतात, चेंज होतात. मग इथे प्लस आहे, ते इकडे आल्यानंतर काय होणार, तो राईट साईडला मायनस होणार. ओके, हा काय झाला तुमचा जनरल फॉर्म झाला. हे लक्षात ठेवायचं, हा फॉर्म तुमचा ax प्लस बी वाय प्लस सी, हा फॉर्म काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा. ओके, नेक्स्ट आपण बुकमध्ये पेज नंबर 1वर एक टेबल आहे, तो सॉल्व करूयात. म्हणजे हे जो कन्सेप्ट आहे आणखी लक्षात येईल तुम्हाला, की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता ह्याच्यामध्ये त्यांनी टेबलमध्ये काय दिलेलं आहे, की जे इक्वेशन दिलेले आहेत ते लिनियर इक्वेशन आहेत का नाहीत हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, आता इथे बघा 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. ओके, तर इथे बघा एकतर 2 व्हेरिएबल आहेत. ओके, 2 व्हेरिएबल आहेत आणि त्यांची डिग्री जी आहे, डिग्री काय आहे, 1 आहे. तर हा काय झाला तुमचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. येस. ओके, आता आपण नेक्स्ट घेऊयात 3x² मायनस 7y इज इक्वल टू 13. ओके, एक तर बघा ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. ओके, म्हणजे आपल्याला कंडिशन किती, फर्स्ट कंडिशन काय की 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. तुमचं सेकंड कंडिशन काय की त्याची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. ओके, तर आता इथे बघा एक्सची डिग्री 2 आहे आणि वायची डिग्री काय आहे, 1 आहे. पण आपल्याला डेफिनेशनमध्येच काय सांगितलेलं आहे त्यांनी, की तुमची डिग्री हायेस्ट डिग्री कन्सिडर करणार ते, मग हायेस्ट डिग्री तुमची 1 असली पाहिजे. पण इथे हायेस्ट डिग्री काय आहे, 2 आहे. म्हणजे हा जो इक्वेशन आहे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे, नो. ओके, नेक्स्ट थर्ड इक्वेशन आपण बघूयात. √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं हा जो नंबर आहे तुमचा ABCचा नंबर हा रिअल असला पाहिजे. ओके, आणि x आणि y जो आहे तुमचा त्याची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. डिग्री 1 आहे. हा तुमचा जनरल फॉर्ममध्ये पण आहे, तुमची डिग्री 1 आहे. ओके, आणि ABC पैकी दोन्हीपैकी एक कोणता तरी 0 असला पाहिजे, हा आपण नंतर पाहूयात. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की √2x अंडररूट जरी असला तरी हा रिअल नंबर आहे आणि हा काय झाला तुमचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झाला. कारण की ह्याची डिग्री काय आहे, 1 आहे आणि हे 2 इथे काय तुमचे व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. हा काय झाला तुमचा व्हेरिएबल झाला. इथे 2 व्हेरिएबल आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघूयात. इक्वेशन 4 बघूयात. इक्वेशन 4मध्ये काय, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके, फर्स्ट आपल्याला काय चेक करायचं आहे ह्याच्यामध्ये, की व्हेरिएबल 2 आहेत का चेक करायचे. तर येस, व्हेरिएबल 2 आहेत. ओके, सेकंड आपल्याला काय चेक करायचं, जे व्हेरिएबल आहेत त्याची हायेस्ट डिग्री 1 असली पाहिजे. तर व्हेरिएबलची हायेस्ट डिग्री 1 आहे का, येस, हायेस्ट डिग्री काय आहे, 1 आहे. आणि थर्ड आता आपल्याला चेक करायचं आहे की तुमचा ए आणि बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाईम. ओके, मग आता इथे बघा ए 0 आहे पण बी 0 आहे का, नाही आहे. सेम टाईमला दोन्हीही 0 नाही आहे, एक 0 असेल तर चालतो. तर हा तुमचा लिनियर इक्वेशन आहे का, तर येस,
हा तुमचा लिनियर इक्वेशन आहे. ओके, नेक्स्ट. आता बघा इथे जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की -3, तर हा तुमचा जनरल फॉर्म आहे ax प्लस by. आता इथे बघा तुमचं जनरल फॉर्म काय आहे की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे. त्या प्लसच्या जागेवर तुमचे मायनसही येऊ शकतात, म्हणजे कंपल्सरी नाही की प्लसच असला पाहिजे, प्लसही येऊ शकतात किंवा मायनसही येऊ शकतात. इथे कन्फ्युजन नको आहे तुम्हाला. ओके, आणि नेक्स्ट आता आपण बघूयात. हां, अजून एक की हा जो नंबर आहे तुम्ही इथे हे करू शकता, ट्रान्सफर करू शकता. मग इथे कसं तुमचं येणार आहे की 0x प्लस 6y इज इक्वल टू, आता हा जो आहे तुम्ही राईट साईडलाही पाठवू शकता. ओके, म्हणजे इथे कन्फ्युजन नको आहे तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये की बाबा तुमचं जनरल फॉर्म असा आहे तर मग इज इक्वल टू 16 कसं. तर तुम्ही हा जो कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट तुम्ही राईट साईडलाही घेऊ शकता. ओके, नेक्स्ट इक्वेशन 5 बघूयात. 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. इक्वेशन आहे का लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. फर्स्ट चेक करायचं 2 व्हेरिएबल आहे, येस. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला चेक करायचं त्याची डिग्री 1 आहे का, तर हायेस्ट डिग्री आपली काय आहे 1 आहे, तर येस. तर हा अजून नेक्स्ट आपल्याला चेक करायचं की एक्स आणि वाय हे दोन्ही ॲट अ टाईम न 0 नसले पाहिजेत. दोघांपैकी एक जरी 0 असेल तरी चालेल. तर येस, हा एक 0 आहे, एक 0.3x आहे. ओके, तर मग हा काय झाला तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट पाहणार आहोत इक्वेशन 6. ओके, इक्वेशन 6मध्ये काय आहे 4 डिवाइड बाय एक्स प्लस 5 बाय वाय इज इक्वल टू 4. ओके, आता पहिलं सांगितलं तुम्हाला आधी फर्स्ट चेक करायचं 2 व्हेरिएबल आहे का, आहे. ओके, आता त्याची आपल्याला पॉवर म्हणजे डिग्री चेक करायची. आता इथे बघा हा जो आहे डिनॉमिनेटरला आहे, तर 4 बाय एक्स प्लस 5 बाय वाय इज इक्वल टू 4. ओके, आता हा 4 जो आहे डिनॉमिनेटरला आहे, आपल्याला न्यूमरेटरला आणावं लागेल कारण की त्याची डिग्री चेक करायची आपल्याला. ओके, तर मग 4 -1 कधी पण आपण डिनॉमिनेटर टू न्यूमरेटरला जर आपल्याला हे करायचं असेल, शिफ्ट करायचं असेल, तर त्याची पॉवर काय होणार, चेंज होणार. प्लस 5 -1. ओके, आता इथे -1 का आला, कारण की इथे त्याची पॉवर जी आहे 1 आहे. ओके, इथे जर पॉवर 2 असती तर तुम्ही ज्यावेळेस न्यूमरेटरला शिफ्ट करताना तिथे काय झालं असतं -2 झालं असतं, पण इथे पॉवर 1 असल्यामुळे -1 झालेला आहे. 4x⁻1 प्लस 5y⁻1 इज इक्वल टू 4. ओके, मग आता इथे बघा 2 व्हेरिएबल आहेत पण त्यांची पॉवर काय -1 आहे. आणि आपल्याला डेफिनेशनमध्ये काय सांगितलं होतं की त्यांची पॉवर काय पाहिजे, तुमची डिग्री काय पाहिजे, 1 पाहिजे. तर हा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे का, नो, नाही आहे. ओके, नेक्स्ट इक्वेशन आपण बघूयात. 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. ओके, आता इथे बघा की व्हेरिएबल आहेत, 2 व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल आहेत. तर नेक्स्ट त्याची पॉवर आपल्याला चेक करायची. तिथे लक्षात घ्यायची पॉवर जी आहे एक्सची पॉवर 1, वायची पॉवर 1. ओके, मग हे दोघांची मिळून, कारण की एक टर्म झाली, मग एका टर्मची पॉवर ॲड करतात तिथे. मग 1 + 1 इथे काय होतं 2. मग ह्यांची डिग्री काय झाली 2 झाली. मग डिग्री 2 आपल्याला तर डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की डिग्री ही 1च असली पाहिजे. ओके, तर मग हा लिनियर इक्वेशन झाला का, नाही, नो. ओके ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट जे प्रॅक्टिस सेट आहे तुमचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात प्रॅक्टिस सेट. थँक्यू.